जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत माणसाची आपल्याला किंमत कळत नाही आणि माणसं गेल्याच्या नंतर आपल्याला मग समजतं अरे आपण काय गमावून बसलो आहे. आणि मग त्यासाठी जोवर माणसं आहे तोपर्यंत प्रेमाने वागा आणि नीट राहा त्यांच्यासोबत. नमस्कार, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक म्हणजे महत्त्वाचं कारण आहे. आणि तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं असणार आहे की माझ्या सासूबाईंविषयी आम्ही दाखवलेलं आहे. नेमकं त्यांना काय झालं काय नाही. म्हटलं चला आता सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगू. म्हणजे आणि ह्याच्यातून म्हणजे सांगण्याचा एक मुद्दा म्हणजे कसं आहे की जी चुकी त्यांनी केली ती तुम्ही करू नये, हे आमचं मेन कारण आहे. त्यामुळं मी हा व्हिडिओ बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय कारण झालं. जिनको है बेटियां वो ये कहते हैं परियों के देश में वो तो रहते हैं घर को म्हणजे झालं काय की सासूबाई ना ह्यांना म्हणजे त्या जवळजवळ 70-75 वर्षाच्या होत्या आणि त्यांना शुगर बीपी काहीच नव्हतं. पण नवरात्राच्या वेळेस त्या माझ्याकडे आल्या आणि त्या म्हणजे गावाकडेच राहायच्या. कधी गावाकडं कधी माझ्याकडं, 2 महिने माझ्याकडं, 4 महिने गावाकडं, असं म्हणजे त्या राहायच्या. त्यांचं काम वगैरे नसलं की यायच्या आणि ते इथं राहायच्या. आणि मग झालं काय, त्यांना नवरात्रामध्ये त्यांचं दुखलं आणि दुखल्यामुळं त्यांना आम्ही दवाखान्यात नेतो. त्यांना ना डॉक्टरांनी बीपीचा त्रास सांगितला होता. आणि मग इथं होते त्यांना जेवण पण जात नव्हतं. मग डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या, मग त्यांना जेवण जायला लागलं आणि बीपीच्या पण गोळ्या दिल्या. मग त्यांना बरं वाटायला लागलं. आणि मग दिवाळीच्या वेळेस त्या गावाक गेल्या. जाताना आम्ही त्यांना बीपीच्या गोळ्या पण सोबत घेऊन दिल्या. आणि मग त्यांनी काय केलं, जोपर्यंत गोळ्या होत्या ना तोपर्यंत खाल्ल्या. हा. आणि मग सांगितलं होतं तिथे गेलं परत दवाखाना कर गोळ्या संपल्यावर, पण तिने काय केलं, गोळ्या नाही खाल्ल्या. नाही, गोळ्या संपल्यामुळे ते दवाखान्यात गेलं नाही. ते म्हणे आता गावाकडे नगरला गेल्यानंतर मुलाकडे जाईल, मग तिथं गोळ्या घे. त्याच्यामुळे तिने गोळ्या नाही घातल्या. 8-10 दिवस तशा चिकडे आल्या नगरला. नगरला आल्यानंतर तरी पण कसं खेडेगावातल्या लोकांना काय वाटतं बा कशाचं बीपी कशाचं शुगर, तिने कधी चेक नव्हतं केलं. मीच त्यांना दवाखान्यात नेलं, जेवण वगैरे जात नव्हतं. त्याच्यामुळे ते बीपीचा त्रास कळायला आम्हाला होता म्हणून. तर मग आम्ही बीपीच्या गोळ्या घेतल्या. त्यांना मग जेवण वगैरे जात नव्हतं. ते म्हणे का रक्त थोडंसं कमी आहे. रक्तवाढीसाठी आम्ही त्यांना खजूर, शेंगदाणे, गुळाचे लाडू, त्याच्यामुळे नंतर रक्त वाढ झाली थोडीशी, जेवण वगैरे जायचं. आणि डॉक्टरांनी पण अशी विटॅमिनच्या त्याच्या गोळ्या दिलत्या की त्यांना जेवण जावं, त्या पण दिलत्या. म्हणजे त्यांना एकदम व्यवस्थित झालं. आणि मग त्या इथून गावाक गेल्या दिवाळीच्या वेळेस. तर गावाक गेल्याच्या नंतर काय झालं, त्यांना जेवण जायला लागलं. जोपर्यंत बीपीची गोळी होती तोपर्यंत त्यांनी खाल्ली आणि नंतर त्या दवाखान्यातच गेल्या नाही. त्यांना काय वाटलं, आता मला जेवण जातं, मी सगळी व्यवस्थित झाले, मला गोळीची काही गरज नाहीये. आणि मग त्यांनी दवाखान्यात गेल्याच्या नंतर त्यांनी गोळी पण गावाक गेल्याच्या नंतर त्यांनी गोळी घेतली नाही आणि दवाखान्यात पण गेले नाही. हा, जेवढ्या आम्ही गोळ्या इथून दिलेल्या होत्याच ना. हा. आणि मग त्या काय म्हणायच्या, मी लेखा माझ्या मुलाका गेले का नगरला, मग तिथं जाऊन मी दवाखान्यात दाखवी, मला आता काय होत नाही, मला सगळं चांगलं आहे, मला जेवण जातं. आणि मग त्या इकडं आल्याच्या नंतर 10-15 दिवस आमच्या जवळ आल्याच नाही. म्हणजे त्या देव करीत फिरल्या, आळंदीला इकडं तिकडं गेल्या. आणि मग आळंदी वगैरे झाल्याच्या नंतर सकाळी त्या आमच्याकडं आल्या. म्हणजे सकाळी म्हणजे तरी 10 वाजता आल्या. आणि 10 वाजता आल्याच्या नंतर संध्याकाळी 8 वाजता त्यांना त्रास व्हायला लागला. म्हणजे त्यांना त्रास काहीच झाला नाही. आम्ही एकदम असं दिवसभर त्यांनी माझ्यासोबत गप्पा वगैरे मारल्या, बोलल्या. आणि मग त्यांना उलट्या झाल्या. हा, सकाळचं जेवण झालं, दुपारी दळण केलं, संध्याकाळी जेवायला बसली. जेवता तिला 8-8:30 वाजता उलटी आली. हा, उलटी झाली का लगेच त्यांना मग डोळ्याला अंधाऱ्या आल्या. आणि मग आम्ही तसं दवाखान्यात नेलं. तर मग डॉक्टरांनी सांगितलं त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आलाय. तर आम्ही भरपूर संध्याकाळी 2:30 वाजेपर्यंत दवाखान्यात घेऊन हिंडत होतो त्यांना. दवाखान्यात गेल्यानंतर आम्हाला कळलं की ते डॉक्टरने विचारायचं बीपीचा त्रास होता का. म्हणलं 1 महिना झाला तेव्हा चेक केलं होतं, याच्या आजवर तर असं का नाही माहित नाही. कसे खेडेगावातले लोक बीपी वगैरे शुगर अशी चेक करत नाही. बीपीचा त्रास असल्यामुळे ते डॉक्टर बीपी होती म्हणलं, त्यांना बीपी मुळे त्रास झाला म्हणे,
त्यांना त्याच्यामुळे पॅरालिसिसचं थोडंसं अटॅक हा. स्कॅन करून बघावं. तेच मग आम्ही स्कॅन करायला नेलं, स्कॅन केलं तर ती मेंदूची शेर त्यांची म्हणजे तुटलेली होती थोडक्यात. ते म्हणे याच्यावर आता उपचार होणे खूप म्हणजे होऊ शकत होऊ नाही शकत नाही उपचार असे. त्यांचं वय झालेलं होतं ना वय भरपूर. होतं 70 एक वर्ष वय होतं, 70, 71, 72 पर्यंत. मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो, त्याला पण काही विलाज नाही आला. आणि मग नंतर त्याच्यातच 2-3 दिवस होते ऍडमिट दवाखान्यात. पण तिसऱ्या दिवशी अगोदर 2 दिवस तिने थोडंसं बरं वाटलं. तिसऱ्या दिवशी एकदमच खालावली तब्येत त्यांची. तब्येत खालावली. आणि मग त्यांचं त्यातच निधन झालं. आणि तुम्ही माझ्या भरपूर व्हिडिओमध्ये बघा, त्या आहेत आणि खूप अशा नाही का एकदम चांगलं त्यांचं, कधी कोणाला असं फटकन बोलल्या नाही, कधी काहीच नाही. मला पण सुनाला म्हणून असं नाही का कधी हक्काने काही कोणतीच गोष्ट त्यांनी काही असं रागवून बोलल्या नाही, काही म्हणल्या नाही. आणि आल्या तरी त्यांची ह्याच्यातच ते एकदम जसं आपल्याला पाहिजे भाजीतली भाजी सगळं जसं आपण जे करू तेच त्यांचं खाणं होतं, दुसरं काहीच नाही. पण मग आम्हाला हे व्हिडिओ काढण्याचं कारण हेच होतं की तुम्ही पण आहे ना म्हणजे असं कोणत्याच गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका, एवढंच सांगायचं आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ काढला की म्हटलं चला तुम्हाला पण थोडीशी याच्यातून माहिती कळावा की जे आमच्यासोबत माझ्या सासूबाईंसोबत घडलं ते कोणासोबत घडू नये, अशी घटना होऊ नये, आहे का नाही. त्यासाठीच हा व्हिडिओ काढला आहे. आणि डॉक्टर जेव्हा म्हणतील तुम्ही ही गोळी बंद करा तेव्हाच करा, नाही तर तशी गोळी बंद करू नका. आणि आम्हाला डॉक्टरांनी पण सांगितलं तुम्ही काय करतात म्हणे, बीपीची गोळी आहे ना, कोणती गोळी असू द्या, एक गोळी असली तर तीच गोळी कंटिन्यू खात्यात. तुम्ही 2-3 महिने मिळून डॉक्टरांना चेकअप केलं पाहिजे, दाखवलं पाहिजे. म्हणजे भरपूर काही असं नाही का. तेव्हा आम्हाला दवाखान्यात गेल्यावर समजलं म्हणजे ही अशी कंडिशन, अशी वेळ येत नाही मग, आणि माणसाला जीव गमावा लागत नाही असं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एवढं बोलून मी माझे व्हिडिओ संपवते. धन्यवाद. काय म्हणली परत सांग. रुपयाचा दिवा सोन्याची वाट या लक्ष्मीबाई घराच्या माझ्या हात वाढायचे. ढले जब चंदा तब साथ हम रहे, हंसी जब छलके